एकनाथ शिंदे अजूनही श्रीनगरमध्ये मुक्कामी आहेत। आज कॅबिनेटसाठी मुंबईत ते नसल्याची माहिती मिळतेय। रायगड पालकमंत्री पदाबाबत शिवसेनेत नाराजी नाट्य रंगलंय का, असाही एक सवाल उपस्थित केला जातोय। भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे आणि आता त्यांचे पक्षनेते एकनाथ शिंदे सुद्धा कॅबिनेटला गैरहजर राहणार असल्याचं कळतंय। अजून सुद्धा त्यांनी श्रीनगरमधला आपला मुक्काम हलवलेला नाही। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सूरज, काय सांगाल, नेमकं का श्रीनगरवरून शिंदे अजूनही परतले नाहीयेत? निश्चितपणे जर का पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्रीनगर दौरा होता आणि तरी आज कॅबिनेट बैठक आहे। आजच्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आली आहे। जर का पाहायला गेलं तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून जर जो काही तेर महायुतीमध्ये निर्माण झाला याचंच कारण म्हणावं लागेल। कारण शिवसेना जी आहे ती आग्रही होती रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत। तसेच कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे देखील आग्रही होते की जो लवकरात लवकर निर्णय घ्यावा। मात्र आता आदिती तटकरे यांना 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यावरून कुठेतरी शिवसेनेमध्ये जे आहे ते नाराजी नाट्य आहे। त्यामुळे कुठेतरी आजच्या बैठकीला भरत गोगावले सहित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आलेलं आहे। आज कॅबिनेट बैठक आहे आणि या कॅबिनेट बैठकीला हे दोन मंत्री उपस्थित नसल्याने शिवसेनेमध्ये जी नाराजी नाट्य आहे ती कुठेतरी चव्हाट्यावरती येते का असं आता म्हणावं लागेल। अर्थातच सूरज, धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। एकंदरीतच शिंदे सेनेमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।